स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अशा एका वंडरलँडमध्ये जिथे पाऊस कधी थांबत नाही. सहजच तुम्हाला आकाशातले ढग तुम्हाला जमिनीवरून चालताना दिसतील आणि इथे येईपर्यंत तुम्हाला असे काही नजारे दिसतील जे तुमचं तोंड उघडच्या उघडं पाडतील. आणि या वंडरलँडचं नाव आहे चौकुळ. तर या व्हिडिओमध्ये आपण हे चौकुळ गाव एक्सप्लोर करणार आहोत आणि बघणार आहोत तिकडे बघण्यासारखं काय काय आहे ते. आणि चौकुळ हे गाव महाराष्ट्रातलं एक वेटेस्ट गाव आहे. म्हणजे आता इकडे एवढा पाऊस पडतो की तुम्ही इमॅजिन पण करू शकत नाही. आणि या गावामध्ये एवढं काय काय दडलेलं आहे ते मी तुम्हाला ह्या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. तर चला तर मग लेट्स एक्सप्लोर. मी इथपर्यंत येताना साधारण 8 वेळा थांबलो आहे, मोजून 8 वेळा. म्हणजे एवढे भारी भारी इकडे सीन आहेत ना की म्हणजे प्रत्येक गोष्टीवर असं वाटतं की थांबून फोटो काढत राहावे, असे एकदम व्हिडिओ काढायचे. म्हणजे इनक्रेडिबल. मित्रांनो, नाही बघा, तुम्हाला गंमत दाखवतो. इकडे येताना कधी पण एक गोष्टीसाठी केअरफुल राहा. इकडे आहेत जळू. हे बघा माझ्या हातावर आहे, पायावर होतं ते मी घेतलं आहे बघा. इकडे सीन्स तर एकापेक्षा एक आहेत. फक्त तुम्हाला एका गोष्टीबद्दल केअरफुल राहावं लागेल, ते म्हणजे जळू. आत्ता माझ्या पायाला एक जळू लागलेला, जस्ट तुम्हाला मी दाखवला तो. आणि जर नाही मी चेक केला असता तर माझं भरपूर रक्त खाऊन गेला असता तो. कारण मागे मी एकदा इकडे आलेलो आणि ही माझी फर्स्ट टाईम नाही, सेकंड टाईम आहे. आणि मागे एकदा आलेलो, मला कळलेलं आहे तो जवळ लागलं होतं आणि भरपूर माझं रक्त खाल्लं त्याने आणि पूर्ण पाय एकदम लाल लाल भडक होऊन गेलेला. सो म्हणजे ते काय करत नाही, तुम्हाला कधी लागतं ते पण कळत नाही. ते माझ्या पायाला जस्ट हुळहुळला म्हणून बघितला, तो लागून गेला, रक्त थांबलं. त्याच्यानंतर मग त्याला खाज यायला सुरू होते. तुम्हाला फक्त आता एक जळूवरती एक उपाय सांगतो. म्हणजे आता कधी जळू वगैरे लागला तर तुमच्याकडे एक तंबाखूची पुडी असायला पाहिजे. म्हणजे कोण तंबाखू वगैरे खात असेल त्यांना बरोबर घेऊन जा. आणि जळू वगैरे लागेल ना तर त्या जागेवर समजा लागून गेला असेल तरी चालतं आहे, पण जळू लागलेला असेल तिकडे तुम्ही हाताने काढू शकत नाही. एका बाजूने सोडला तर दुसऱ्या बाजूने पकडेल तो. तर मग त्याच्यावर तंबाखू टाकायचा किंवा तंबाखूचं पाणी टाकायचं, किंवा तो लागून गेला तर त्या जखमेवरती तंबाखूचं पाणी टाकायचं. म्हणजे रक्त यायचं थांबतं. आणि त्याच्यावरती जळूवरती जर टाकलं तर जळू लगेच हात न लावता सोडतो. सो असा काहीसा जळूचा विषय आहे. तुम्हाला थोडंसं केअरफुल राहावं लागेल. जळू काय करत नाही नॉर्मली, पण लोकांना भीती वाटते. सो ठीक आहे, आता बघूया. आता नेक्स्ट डेस्टिनेशनला जाऊया. आणि आता आपल्याला जायचं आहे बाबा धबधब्याला. आणि डेस्टिनेशन खूप लांब आहे आणि वाटेत जाताना एवढे सीन आहेत तुम्हाला सांगतो की म्हणजे आता येतात तुम्हाला मी सांगितलं असेल 8 वेळा थांबलो, पण हा सीन तर कायच्या कायच भारी आहे. ह्याच्या पुढे पण आपल्याला भरपूर सीन बघायचे आहेत. चला तर मग आता जाऊया बाबा धबधब्याला. मित्रांनो, चौकुळ गाव तर नो डाऊट खूपच सुंदर आहे. पण मला एक गोष्ट खटकली की इकडचे रस्ते. आता इकडचे रस्ते एवढे खराब आहेत की आता कोणत्या पण गाडीचा खुळखुळा होऊ शकतो. त्यामुळे तुम्ही येताना थोडंसं केअरफुल राहा आणि थोडा सावकाश या. तर मित्रांनो, मी आता चौकुळमध्ये आहे, कुठेतरी थांबलो आहे. तर मला माहीत नाही मी कुठे थांबलो आहे ते, पण मी आता एका इनक्रेडिबल जागेवरती आहे, तुम्हाला दाखवतो. आणि आता तुम्हाला मी सुरुवातीला एक गोष्ट सांगितलेली की आता चौकुळमध्ये एखादं ढग सहज तुम्हाला जमिनीवरती फिरताना दिसतं. हे बघा, हा आहे तो ढग. आणि इकडे एवढं म्हणजे पूर्ण झाकून टाकलं की समोरचं काय दिसत नव्हतं. मी आता इकडून येत होतो, जेव्हा चौकुळला येत होतो तेव्हा मला झाडं वगैरे दिसत होती. पण आता एवढं सगळं झालं आहे की तिथे म्हणजे कुठे काहीच दिसत नाही आहे. सो हे आहे चौकुळ. क्रेझी. तर हे आहे चौकुळ गाव. पण त्या गावाबद्दल एक
सॅड स्टोरी पण आहे, ती मी तुम्हाला नंतर सांगेन. हे बघा आता एवढं धुकं इकडे की आता लाईट पण दिसत नाही गाडीची. मित्रांनो मी आता आलो आहे चौकुळमधल्या एका जागेवर आणि त्या जागेचं नाव आहे वाईल्ड लाईफ कॉरिडॉर. आता ती काय मला माहीत नाही, आता मी तिकडे चाललो आहे बघायला. बघूया आता इकडे काय काय दिसतं आहे ते. इकडे असा गेट कसा तयार केलेला आहे मस्तपैकी, जायला वाट आहे. आणि नाही ती पुढे तर बंद आहे, म्हणजे ही व्हॅली असेल, व्हॅली बघायला म्हणून इकडे पूर्ण केलं असेल आहे. पण आता इकडे पूर्ण धुकं आहे त्याच्यामुळे आपल्याला काय दिसत नाही आहे. बॅड लक. मित्रांनो मी चौकुळगाव फिरलो आणि त्याच्यामध्ये मला बऱ्याच गोष्टी दिसल्या. त्याच्यापैकी एक म्हणजे आता मला तिकडे भरपूर पडीक घरं दिसली, म्हणजे त्या गावामध्ये पडीक घरं भरपूर आहेत. याचं कारण काय आहे तर आता इकडे पूर्ण एक्स्ट्रीम वेदर कंडिशन आहे, म्हणजे पाऊस एवढा पडतो, म्हणजे सतत पडत राहतो पाऊस, बंद होण्याचं नाव घेत नाही. की क्वचित आपलं बंद झालं तर. आता तुम्ही हे धुकं वगैरे बघताय तर पूर्ण ढग आहे आणि ह्याच्या खाली आहे आंबोली, म्हणजे आता आंबोलीच्या पण माथ्यावरती हा गाव आहे. त्यामुळे एवढ्या उंचावर असल्यामुळे इकडे पाऊस भरपूर पडतो. एवढा पाऊस लागत असल्यामुळे मुलांचे शाळेत जायचे पण हाल होतात. आणि शेती बघायला गेलं तर शेतीमध्ये काय होतं की आता हे लोक काय, मला स्थानिकांकडून कळलं की आता हे लोक उन्हाळ्यात काही भाज्या वगैरे पिकवतात. भात शेती होते, क्वचित होते, जास्त नाही होत. पण जेव्हा भाज्या वगैरे त्यांना पिकवायचे असतात तेव्हा ते उन्हाळ्यात करतात, नॉर्मली लोक पावसात करतात. पण इकडे पाऊस एवढा असतो की भाज्या वगैरे खराब होतात. त्याच्यामुळे म्हणजे काही पिकवायचं असलं तर पाणी आपल्याला प्रमाणात द्यावं लागतं, जास्त पण नाही कमी पण नाही. पण इकडे एवढं पाऊस लागतो की त्याच्यामुळे भाज्या वगैरे लोक करत नाहीत, ते उन्हाळ्यात करतात, नंतर मग वर्षभर खातात, असं मला काही स्थानिकांकडून कळलं. हे माझे स्वतःचे विचार नाही आहेत. चौकुळगाव तर मित्रांनो भरपूर सुंदरच आहे, काही प्रश्नच नाही. पण मला एक गोष्ट खूप वाईट वाटली, म्हणजे या गावामध्ये एक हिरा होता, डायमंड, आणि तो हिरा हरपला आहे. आता तो हिरा म्हणजे कोण तर बाबा वॉटरफॉल. आणि हरपला कशाला म्हणतो आहे मी तर 10 ऑगस्ट 2026पासून तो बाबा वॉटरफॉल कायमस्वरूपी बंद केला आहे. म्हणजे आता तो वॉटरफॉल पुन्हा कधीच चालू होणार नाही असं स्थानिकाने सांगितलं आहे. कारण सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला आहे. याचं कारण असं की आता पर्यटकांची गर्दी एवढी वाढली किंवा दारू वगैरे पिऊन ते लोक एवढा धिंगाणा करायला लागले तिकडे की त्या लोकांना, गावच्या लोकांनाच भरपूर त्रास व्हायला लागला. आणि म्हणजे ते लोकच यायचे आणि त्यांच्याबरोबरच भांडायचे. आता ती ऑलरेडी एक प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे आणि हे लोकांना कळत नाही. ही साधी गोष्ट लोकांना कळत नाही. आणि हे लोक येतात, आपल्या काय वडिलांची मालमत्ता कशी येतात आणि नंतर मग काय पण धांगडधिंगाणं करतात, दारू वगैरे पितात. आणि ठीक आहे, तुम्ही तुमची मजा करा, काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आता कसं स्थानिकांना, तुम्ही ज्यांच्या जागेत जाता त्यांना त्रास होऊ देऊ नका, एवढं फक्त काळजी घ्या. कारण आता आपण फिरायला येतो आणि असं बाकीच्या जागांबरोबर होऊ नये, हे फक्त सांगण्याचा हेतू आहे. म्हणजे आता बाबा वॉटरफॉल त्या गाववाल्यांनी पूर्णपणे बंद करून टाकला. आता तिकडे कोणाला एंट्री नाही. आता साधारण मी आता मगाशी गेलो तर गाववाले सांगितले की आता तिथे राहायला जरी, म्हणजे उभ्या जरी राहिला, ही प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे, तिथे जर उभा जरी राहिलात तर मग आपण त्यांच्याकडून फाईन वसूल करू, नाही तर मग प्रायव्हेट प्रॉपर्टीमध्ये घुसखोरी केल्याबद्दल त्यांच्याबद्दल तक्रार करू. म्हणजे असं गावकऱ्यांचं म्हणणं आहे. आणि तिकडे बोर्ड पण होता असा, त्याने लिहिलेला, असं तुम्हाला दाखवतो, स्क्रीनवरती येत असेल. सो असं आहे बाबा वॉटरफॉलचा स्टोरी. काय माहिती आहे, आता आपण कुठे पण फिरायला वगैरे जातो तर आता एका गोष्टीची म्हणजे काळजी घेतली पाहिजे का आता आपण फिरायला एकदाच जाणार नाही आहोत, त्या जागेवर पुन्हा पुन्हा जाणार आहोत. त्याच्यामुळे कसं माहिती आहे, आता तिकडची स्वच्छता, तिकडच्या लोकांना म्हणजे काही त्रास होणार नाही ही आपली जबाबदारी आहे, कारण पुन्हा आपण तिकडे जाणार आहोत ना. सो हे थोडं लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे. तसं आपल्याला तसं सिविक सेन्स नाहीच आहे, त्याच्यामुळे आपण असे माती खातो. पण सांगण्याचा हेतू असा आहे की आपल्या जागा चांगल्या ठेवा, म्हणजे उगाच लोकांना त्रास देऊ नका, दॅट्स इट. सो ठीक आहे, आता झालं आपल्या चौकळ वगैरे फिरून झालं आहे आणि बाबा वॉटरफॉल लक्षात राहील. सॅडली आपल्याला बाबा वॉटरफॉल बघता आला नाही, तरी पण आपल्याकडे काही क्लिप्स आहेत, मी एकदा मागे येऊन गेलेलो, ते मी तुम्हाला या व्हिडिओवरती दाखवणार आहे. सो ठीक आहे, एन्जॉय.
तर असा होता आपला चौकुळ गावाचा प्रवास. आणि मी पुन्हा एकदा सांगेन की चौकुळ गाव दिसायला एकदम खूप सुंदर आहे. फक्त एकच गोष्ट सांगेन की आज जे बाबा धबधब्यासोबत झालं ते बाकी कुठल्या जागेसोबत व्हायला नको. त्यामुळे पर्यटक म्हणून आपली एक जबाबदारी आहे की कुठेही गेलात तर थोडं सिविक सेन्स बाळगा आणि त्या जागेची स्वच्छता राखा. फक्त एवढंच. आणि आजचा व्हिडिओ इथे संपूया. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.